नमस्कार मैत्रिणींनो, मी सविता किचनमधून तुमचं स्वागत करत आहे. तर आज आपण बनवणार आहे चमचमीत झणझणीत अशी फणसाची भाजी. खूप दिवस झाले आपण अशी चमचमीत भाजी तयार केलेली नाही आणि खाल्लीसुद्धा नाही, म्हणून आज हा व्हिडिओ मी तयार करत आहे सर्वांसाठी. तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर व्हिडिओला सुरुवात करण्याआधी आपण बघणार आहोत साहित्य. तर हे बघा, साहित्यामध्ये हे आहे फणस. आपण छान अशा मोठ्या पद्धतीमध्ये कट करून घेतलेले आहे, एकदम लहान लहान तुकडे केलेले नाही आणि यामधली बी सुद्धा आपण काढलेली नाही. इकडे बघा, कांदे, लसूण, कोथिंबीर, थोडं आपण खोबरं घेतलेलं आहे, लाल तिखट, हळद, मीठ आणि जिरं आणि तेल सुद्धा लागणार आहे आपल्याला. तर हे बघा मैत्रिणींनो, आता आपण फणसाची भाजी तयार करण्यासाठी काय काय साहित्य लागलेलं आहे ते तुम्हाला मी दाखवलेलं आहे. आता तुम्हाला सांगते की फणस कट करायच्या आधी छान हाताला तेल लावायचं आणि तुम्हाला जशा पोळी आवडतात तसे ते कट करून घ्यायचे आणि स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे. तर तसेच मी केलेलं आहे. हे फणस कट करून घेतलेलं आहे मोठ्या पद्धतीमध्ये आणि छान पाण्याने धुतलेलं आहे. आणि इकडे बघा, आता हे खोबरं, कांदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे आणि मिक्सरमधून आपण त्याची पेस्ट तयार करणार आहे. तर लसूणसुद्धा आपण कांद्यामध्ये टाकून पेस्ट तयार करून घेऊया. तर हे बघा, आता आपण खोबरं भाजण्यासाठी, कांदा भाजण्यासाठी गॅस सुरू केलेला आहे आणि त्यावर पॅन ठेवलेला आहे आणि पॅनसुद्धा छान गरम झालेला आहे. आता यामध्ये आपण थोडंसं तेल घालणार आहे आणि आधी आपण खोबरं भाजून घेऊ. हे बघा, अशा पद्धतीमध्ये आपण लसूण कांदा भाजून घेतलेला आहे. आता काढून घेऊया आणि आता आपण गॅस बंद करूया. तर हे बघा मैत्रिणींनो, आपण खोबरं भाजून घेतलं आणि छान मिक्सरमधून बारीक करून घेतलेलं आहे आणि त्याच भांड्यामध्ये कांदा, लसूण आणि आलं हे सुद्धा आता आपण मिक्सरमधून बारीक करून घेऊया. छान आपण पेस्ट तयार करून घेऊया. तर हे बघा मैत्रिणींनो, आपण खोबरं बारीक करून घेतलेलं आहे, लसूण, कांदा, आलं याची पेस्टसुद्धा आपण तयार केलेली आहे. तर आता इकडे बघा, आता आपण तयार करणार आहोत फणसाची भाजी. तर गॅस सुरू केलेला आहे आणि गॅसवर आपण गरम करायला पॅन ठेवलेला आहे. तर आता पॅनसुद्धा गरम झालेला आहे. यामध्ये सोडणार आहे आपण तेल. मी अर्धी वाटी तेल घेतलेलं आहे. तेलाचा वापर तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता. छान तेल गरम झालेलं आहे. आपण यामध्ये सोडलेले आहे जिरं, मोहरी. तर मोहरीला सुद्धा छान आपल्याला तडतडू द्यायचं आहे. आता यामध्ये आपल्याला सोडायचं आहे तयार केलेली पेस्ट. याला सुद्धा छान भाजून घ्यायचं आहे. तर हे बघा, छान मसाला भाजलेला आहे. आता यामध्ये आपल्याला बाकीचं साहित्य सोडायचे आहे. मी 3 चमचे लाल तिखट सोडलेलं आहे. यामध्ये 1 चमचा हळद आणि 2 चमचे मीठ. याला सुद्धा आपण सर्व मिक्स करून घेऊया. यामध्ये आता आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे आणि या मसाल्याला आपल्याला पुन्हा छान भाजून घ्यायचं आहे.
तर हे बघा, छान मसाला आता भाजलेला आहे. आता यामध्ये आपल्याला सोडायचं आहे खोबरं, कारण या खोबऱ्याला आपण आधी भाजून घेतलेले आहे, त्यामुळे आपण हे नंतर सोडलेलं चालेल. गॅसचा पॉवर आपण मध्यम केलेला आहे. आता यामध्ये सोडायचं आहे आपल्याला फणसाचे तुकडे. आणि याला सुद्धा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर हे बघा, आपण हे सर्व भाजी खालीवर केलेली आहे, छान मिक्स करून घेतलेली आहे. आता यामध्ये आपण सोडणार आहे पाणी. तर 1 ग्लास मी पाणी सोडणार आहे. आता यामध्ये आपल्याला मीठ घालायची आवश्यकता नाही, आधीच आपण मीठ सोडलेलं आहे. आता याला 5 मिनिटं आपण शिजू द्यायचं आहे. 5 मिनिटं झालेले आहे आणि आता ही भाजी शिजली की नाही ते आपल्याला बघायचं आहे. तर हे बघा, छान मस्त शिजलेली आहे. आता आपण गॅस बंद करूया. त्यानंतर थोडी कोथिंबीर यावर आपल्याला सोडायचं आहे. आणि ही झालेली आहे आपली झणझणीत चमचमीत फणसाची भाजी. तर हे बघा, आपण फणसाची छान भाजी तयार केलेली आहे. आणि आता आपण तयार करूया जेवणासाठी ताट. नॉनव्हेजला लाजवेल अशी आपण तयार केलेली आहे फणसाची झणझणीत भाजी. तर तुम्ही सुद्धा तुमच्या घरी अशी फणसाची भाजी नक्कीच तयार करून बघा आणि खाऊन बघा. आणि आपली ही रेसिपी, आपला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्कीच कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. कमेंट करत राहा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.